सामाजिक जनसेवेतून पंचक्रोशीत आपला ठसा निर्माण करणारे प्रभाग क्रमांक 26 चे नवनिर्वाचित नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको येथील शिवशक्ती चौकातील घरातच तब्बल 30 वर्षांपासून अडकून पडलेल्या एका अपंग व्यक्तीला आधुनिक अशी व्हीलचेअर सायकल भेट स्वरूपात दिल्याने त्यांच्या आयुष्यात नवसंजीवनीस मिळाली आहे। या सुजान अशा सायकलमुळे आता तो आपल्या परिसरात स्वच्छंदपणे फिरू शकणार असून विशेष म्हणजे इंगोले यांच्या या अनोख्या भेटवस्तूमुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता। सायकल भेट मिळताच त्या व्यक्तीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसले। असे अनोखे आणि माणुसकीचे काम आजपर्यंत कोणीच केले नव्हते, अशी भावना यावेळी कुटुंबियांनी व्यक्त केली। रडू नका काका, रडू नका, आम्ही आहे तुमच्या सोबत। बाबा काय सांगणार, अण्णांनी तुम्हाला आज सायकल दिली? सायकल दिली कोणच नाही केलं बाबा, अण्णांनी केलं। हे लय उपकार तुझे आमच्यावर। सायकल दिली। कोणच आता तुम्ही सायकलमुळे फिरू शकतात। आता मी सायकलमुळे फिरू शकतो। आता मोकळा आलो मी सायकल असलं की। किती वर्षापासून तुम्ही जागेवर होते? म्हणजे 30 वर्ष झाली कमी जास्त। अण्णांनी तुम्हाला शब्द दिला होता आणि आज सायकल पण आली। हो आली। दुसरं नव्हतं करत कोणी। मावशी, गेल्या अनेक वर्षापासून काका घरातच होते आणि नगरसेवक निवृत्ती अण्णांनी त्यांना सायकल दिली, काय वाटतं तुम्हाला? आनंद झाला आम्हाला, एकदम आनंद झाला। कारण बसतं माणूस चालतं फिरवलं, हे लय उपकार झाले आमच्यावर खरंच। आज एवढ्या वर्षापासून घरात कुठं जायला म्हणजे रिक्षाशिवाय मार्गच नव्हतं। कोणी कुठंच कोणी नेऊन नव्हतं सोडत। रिक्षात नेऊन बसून रिक्षाची वाट पाहायला लागली तरी रिक्षा थांबत नव्हता। आज काका तुम्ही जोडीने पुन्हा एकदा फिरू शकता, हा बरोबर आहे ना? तसं एवढं घरात राहणं शक्य नसताना तुम्ही आज सायकलीमुळे कुठेही जाऊ शकता। काळजी घ्या काका, काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहे। आम्ही तुमच्या सोबत बाबा, मरे लोक उपकार नाही बोलू आम्ही, आमचे जीव आहे तो रक्त नाही बोलू आम्ही। बस याच्या पुढे गेल्यावर काही सांगू शकत नाही, पण आता होतोपर्यंत तर जिंदगीभर शिंदे साहेबाचं नाव घेत राहू। वेळ काळ कुठलाही असो, अगदी कोविडमध्येही जीवाची पर्वा न करता स्वतः ट्रॅक्टर चालवत संपूर्ण प्रभागात औषध फवारणी करणारे निवृत्ती अण्णा इंगोले नेहमीच सर्वधर्मीय नागरिकांसाठी आपुलकेचे स्थान राहिले। या समाजाभिमुख उपक्रमामुळे नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी या कृतीतून पुन्हा एकदा आपली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे। यावेळी नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी यावेळी बोलताना समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी नेहमी काम करत राहण्याची आपली भूमिका स्पष्ट केली। खरं तर जेव्हा महापालिकेच्या इलेक्शनच्या प्रचाराच्या वेळेस मावशी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी आम्हाला समस्या सांगितली की काका गेल्या 30 वर्षापासून घरात आहेत, त्यांना बाहेरची दुनिया माहीत नाही आहे। त्यांनी आमच्याकडे मागणी केली की आम्हाला एक सायकल द्या, जेणेकरून काका कमीत कमी त्यांच्या बाहेर तरी फिरू शकतील। आज माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज काकांची ही छोटीशी स्वप्नपूर्ती करू शकलो। खरं तर या माऊलीच्या डोळ्यात त्या दिवशी अश्रू होते आणि त्या माऊलीने आमच्याकडे जी मागणी केली ती खरोखर आम्ही आज पूर्ण केली आहे। खरं तर शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असते आणि मला वाटतं आम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न करत असतो। कारण जो करतो त्याच्याकडूनच कुठलेही नागरिक अपेक्षा करत असतात। शिवसेना ही कायम नागरिकांच्या सुखदुःखात पाठीशी उभी राहणारी एक संघटना आहे आणि आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आज आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय। या प्रसंगी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील स्थानिक नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सामाजिक जनसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांच्या या स्तुत्य कार्याची प्रभाग क्रमांक 26 संपूर्ण शहरात जोरदार चर्चा होत आहे।